राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेत. काही पक्षांनी तर उमेदवार देखील जाहीर केलेत. त्यात महाविकास आघाडीला लोकसभेत मिळालेल्या यशामुळे राज्यात नवसंजीवनी मिळाल्याचं दिसून येतंय. त्यात जागा वाटप, चर्चा, बैठका यांना अजून सुरुवातही झाली नाही. त्याआधीच विश्वजित कदमांनी सांगली पॅटर्नचा उल्लेख करत शड्डूस ठोकलाय. विश्वजित कदमांच्या विधानाची चर्चा राज्यभर आहे, पण नेमकं झालं तरी काय, ज्यामुळे विश्वजित कदमांनी पुन्हा सांगली पॅटर्नचं शस्त्र उगारलंय. त्याचं झालं असं की जुन्नर विधानसभेची जागा ही महाविकास आघाडीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार हे स्पष्ट आहे. पण असं असताना आता जुन्नरमधून लढण्यासाठी काँग्रेसचे नेते सत्यशील शेरकर हे देखील इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सध्या सत्यशील शेरकरांच्या राजकीय हालचालींकडे सर्वांचं लक्ष लागलंय. पण याविषयी भाष्य केलंय ते विशाल पाटलांना खासदार बनविणारे विश्वजित कदमांनी. त्यांनी थेट विधानसभा निवडणुकीसाठी लोकसभेतील सांगली पॅटर्न जुन्नरमध्ये राबवू असं सांगून टाकलंय. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यामुळं पुन्हा राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. कारण यावेळी ठाकरेंना नाही तर थेट शरद पवारांना आव्हान असणार आहे. आता विषय राहिलाय तो सांगली पॅटर्नचा. सांगली पॅटर्नबद्दल काही वेगळं सांगायला नको, कारण लोकसभा निवडणुकीत विश्वजित कदमांनी डाव टाकून ठाकरेंच्या डबल हिंदकेसरी चंद्रहार पाटलांना धूळ चारून कसं चितपट केलं याची चर्चा दिल्ली दरबारातही झाली. सांगलीची जागा काँग्रेसकडे असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तेथे उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे सांगलीमधून काँग्रेसचे विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत विजय मिळवला होता. हाच तो सांगली पॅटर्न. त्यामुळे विश्वजित कदम सांगलीत उद्धव ठाकरे नंतर आता दस्तूर खुद्द शरद पवारांना राष्ट्रवादीच्याच बालेकिल्ल्यात चितपट करणार का, अशी राज्यात चर्चा आहे. विश्वजित कदम शेलारांना म्हणालेत की नाहीतर मग थेट सांगली पॅटर्न, तुझ्यासाठी कोणताही पॅटर्न राबवू, नाहीतर मग तुझ्यासाठी नवा पॅटर्न काढू. आम्ही केले की धाडस. शेरकरांसाठी सांगली अथवा नवा पॅटर्न राबवू असं विश्वजित कदमांनी म्हटलंय. त्यामुळे ठाकरेंप्रमाणेच शरद पवारांविरोधातही काँग्रेस इथंही बंडखोरी करणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. याविषयी शेरकरांनी मात्र महाविकास आघाडी नेत्यांकडे बोट दाखवत महाविकास आघाडीचा जो निर्णय असेल तो मान्य असेल असं म्हटलंय. त्यामुळं यंदाची निवडणूक चुरशीची ठरणार आहे यात शंका नाही. पण जुन्नरमध्ये शरद पवारांना चितपट करत विश्वजित कदमांचा सांगली पॅटर्न यशस्वी ठरणार का, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.